नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स यूट्यूब चॅनेलवरती। कसे आहात तुम्ही सगळे? मी पण मजेत। आय होप तुम्ही पण मजेत असाल। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माझे विचार तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका। तर आज आपण एका अशा टॉपिकवर चर्चा करणार आहोत की मैत्री। आपल्या जीवनामध्ये मैत्री हा खूप अनमोल शब्द असतो, पण ही मैत्री नेमकी कोणाशी आणि कशी करायची? तर अशी मैत्री करण्यामागे सुद्धा असे भयंकर लोक दडलेले असतात की ते आपल्या फक्त मैत्रीचा फायदा करून घेतात। तर अशा मैत्री या नात्याला कलंक लावणारे श्री समाजामध्ये अनेक असे व्यक्तिमत्व आहेत की अशा लोकांना ओळखायला शिका आणि वेळीच अशा लोकांपासून सावध व्हायला शिका। माझ्या जीवनामध्ये आलेला एक सत्य अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तो असा की मैत्री ही खरंच खूप अनमोल असते। लहानपणापासून आपले बालमित्र असतात, त्यांच्याशी आपण आजही जोडले गेलो आहोत। भले आपण ते त्यांच्याशी फेस टू फेस रेग्युलर भेटू शकत नसलो तरी त्यांच्यापासून खूप दूर अंतर ठेवलेलं असताना देखील आज आपली मैत्री ही अबाधित आहे। याचं मागचं कारण म्हणजे आपलं जे निरागस मन जे आहे ते बालपणात आपण निस्वार्थीपणाने केलेली ती मैत्री असते। त्यामागचं कारण म्हणजे म्हणून कदाचित आजही आपण भावनेने त्या मैत्रीशी, त्या बालमित्रांशी जोडले गेलेलो आहे। पण आजच्या जीवन भविष्य म्हणजे प्रेझेंट काळामध्ये, वर्तमानात जे आपण जगतोय जीवन, त्या काळामध्ये आपण जे मैत्री करतोय किंवा जी लोक आपल्या आजूबाजूला आपल्या संपर्कात येतात, मैत्रीच्या नावाखाली आपल्याशी जोडली जातात, तर अशा लोकांना वेळेआधीच ओळखायला शिका। नाही तर अशी लोक खूप घातकी असतात की आपल्याला जीवनामध्ये प्रचंड अशा यातना, वेदना देऊन जातात। आपण सहज एखाद्यावर विश्वास ठेवतो। तर असंच एक चांगल्या सोसायटीत राहत असताना माझ्या जीवनामध्ये अशी एक स्त्री आली, अशी एक मैत्रीण म्हणून एक आली। खरं तर माझा स्वभाव असा आहे की मी माझ्या कुटुंबात स्वतःला व्यस्त करण्यात स्वतःला आनंदी मानते। मला फारसं गॉसिप किंवा बायकांमध्ये जाऊन चर्चा करणं, याच्या त्याच्याविषयी ती चर्चा करणं किंवा कोणाच्या घरी काय चाललंय, कोणाचं म्हणजे ह्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यात मला अजिबात रस नसतो। तर असा हा छोटासा अनुभव म्हणजे एक व्यक्तिमत्व जी माझ्याशी जोडली गेली होती ती खरं तर एक फक्त तिच्याकडे पाहण्याचं, ती एक स्त्री म्हणून मी तिच्याकडे, जसं माझं व्यक्तिमत्व तसं मी तिच्याकडे स्त्री म्हणून पाहण्याचं म्हणजे पाहिलं गेलं तर मला म्हणजे मी फसली गेली, थोडक्यात सांगायचं म्हणजे। तर अशा या व्यक्तिमत्वांना तुम्ही ओळखायला शिका। तुमच्या आजूबाजूला जर असे व्यक्तिमत्व असेल आणि तुम्ही जर अशा मैत्रीत असाल तर आधी ती मैत्री किती खोलवर आहे, किती ती विश्वासू आहे ते ओळखायला शिका। कारण की त्या व्यक्तीने माझा विश्वासघात इतका प्रचंड प्रमाणात केला की जे आपण नाही आहोत समाजामध्ये वावरताना, त्या व्यक्तीला स्वतःची लाज नसेल तरी आपण समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वावरत असतो आणि आपल्या प्रतिष्ठेला कोणीतरी ठेच पोहोचवत असेल तर हे कोणालाही अगदी दुःखाची गोष्ट आहे। तर अशी जी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आली, चांगल्या सोसायटीमध्ये आम्ही जिथे राहतो तिथे, थोडक्यात सोसायटीमध्ये जे कमिटी मेंबर्स वगैरे असतात, ह्या अशा अनेक गोष्टी असतात। तर अशा गोष्टींमध्ये माझा फारसा सहभाग नसतो। माझे मिस्टर या गोष्टींकडे जास्त करून त्यांचं सहकार्य असतं किंवा ते त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांना त्या गोष्टी माहिती असतात। अगदी गरजेच्या गोष्टी ते मला अर्थातच नक्कीच सांगतात, पण ज्या मला त्यांना अनव्हॅल्युएबल वाटत नाही की माझ्यापर्यंत ते पोहोचवत, त्या ते पोहोचवत नाही आणि त्यात मलाही त्या गरजेच्या वाटत नाही। तर अशी ही व्यक्ती माझ्याशी जेव्हा जोडली गेली तर माझ्या मनामध्ये म्हणतो ना आपण, मैत्रीच्या नावाखाली वापर करून घेणं तर हा प्रचंड, आणि मी ही मैत्री झाली म्हणून सगळं काही खोलवर गोष्टी, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। एखाद्याशी कितीही खोलवर मैत्री जरी आपली झाली तरी देखील आपल्या मनातल्या गोष्टी कुठेही वैयक्तिक गोष्टी कुठेही शेअर करू नका। कितीही जवळची व्यक्ती असो, कितीही आपल्यामध्ये दुःख धरलेलं असो, त्याला आपली वाट त्या ठिकाणी मोकळी करून देऊ नका। तिथे आपल्याला काहीही उपचार किंवा उपाय त्यावर भेटणार नाहीये, पण वेळ आल्यानंतर त्या आपल्या कमजोर गोष्टीवरती किंवा त्या आपली जी बाजू आहे त्या गोष्टीवरती आघात केला जाऊ शकतो। तर अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात। अशा मैत्रीला वेळीच ओळखायला शिका। तर अशी ही एक मूर्ख स्त्री माझ्या जीवनात आली। तिने माझा फायनान्सचा वापर केला, तिचे ऑनलाईन बिलिंग वगैरे, एक मैत्रीच्या नावाखाली तिचं स्वतःचं अकाउंट नसल्या कारणाने तिचे काही पार्सल आले तर माझे पार्सल कलेक्ट करण्यासाठी पेमेंट कर वगैरे, घरातून जाण्यासाठी गेटवरती तिला ती प्रेझेंट नसेल तर अशा अनेक गोष्टींची मी तिला अगदी आपुलकीने किंवा आपलेपणाने म्हणतो, एक मैत्रीच्या भावनेने तिला मदत केली। ह्या गोष्टी मी केल्या। त्यानंतर अनेक गोष्टी, गाडीसाठी सुद्धा तिला बाहेर जाण्यासाठी टू व्हीलरचा वापर व्हायचा, तोच देखील तिने केला।
आणि मी अगदी म्हणजे स्वइच्छेने माझ्या मिस्टरांनी देखील कसलाही बारकाव न करता कसलाही विचार न करता तिला त्या गोष्टी वापरण्यासाठी दिल्या. अगदी एक मैत्रीण, चला माझी मैत्रीण आहे, आम्ही दोघी क्लोजमध्ये बोलतो, चर्चा करतो, गप्पा करतो, हे माहीत होतं म्हणून कुठेतरी बाबा नको, हाय कोणतरीची मैत्रीण, कशाला याच्या मैत्रीला आपण कुठेतरी हे करायचं. तरी ते मला नेहमीच या गोष्टीची जाणीव करून द्यायची की तू ओढली जातेस किंवा तू जास्त खोलवर जाते मैत्रीमध्ये, तर जपून राहा. तर या गोष्टीची पण आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीत आपण वावत किती जावं हे खड्ड्यात पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही, तसा माझा अनुभव. तर अशी ती व्यक्ती जीवनामध्ये आल्यानंतर इतका मूर्खपणा केला तिने. आमच्यामध्ये ज्या गोष्टी चर्चा, बरं माझ्याबद्दल मला स्पष्ट, माझं व्यक्तिमत्व स्पष्ट आहे, मला ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टी मी क्लिअर व्यक्त होते, समोरच्याला फेस टू फेस त्याचं उत्तर देते. त्यामुळे बऱ्याचदा माझं व्यक्तिमत्व हे वाईट ठरलं जातं, किती असं बोलली. आय डोंट केअर. मला ह्या गोष्टीची अजिबात काही फिकर नसते की त्याला काय वाटतं, ते चुकीचं आहे, ते मला बोलणं गरजेचं वाटतं. मी माझ्या मनामध्ये साठवून नाही ठेवू शकत. हे माझं व्यक्तिमत्व, कोणाला पटो अगर न पटो, पण मला जर एखादी गोष्ट ती चुकीची आहे, मग ती कोणीही असो, समोर कोणतीही व्यक्ती असतो, मला त्याचा फरक पडत नाही, मी त्या व्यक्तीला ती गोष्ट बोलते. तर अशा या गोष्टींचा गैरफायदा खूप घेण्यात आला आणि माझे कान भरवण्यात आले की ती व्यक्ती असं बोलली तुझ्याबद्दल, ती व्यक्ती असं बोलली, ती व्यक्ती असं बोलली. अशा गोष्टी माझ्या कानाशी भरून माझ्याकडून अनेक गोष्टी बोलून घेतल्या. मला जर कुणालाही एखादी गोष्ट, एखादी व्यक्तीबद्दल कळली की ती व्यक्ती तुझ्याबद्दल असं बोलली, तर अर्थातच आपण आधी जी व्यक्ती सांगते त्या व्यक्तीसमोर काही ना काही व्यक्त होतो की त्या व्यक्तीला माझ्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार किंवा असं तसं. मग त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी वाईट माहीत असतं, मग आपण त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं जवळ बोललं जातं, जी कोणी आपल्याला सांगणारी व्यक्ती असते. तर अशा गोष्टी घडत गेल्या आणि तिने त्याचा फायदा म्हणजे कॉल रेकॉर्डिंग. मला सांगा, एखाद्याचं कॉल रेकॉर्डिंग करून ते इतर समाजात प्रेझेंट करणं ही कोणती, ही विकृती आहे. विकृती ह्याला माणूस नाही म्हणत. आणि अशा विकृतीच्या माणसांना समाजात, सोसायटीत राहण्याचा हक्क नसतो, अधिकार नसतो. आणि अशा विकृतीचे लोक सोसायट्यांमध्ये आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या शेजारी बाजारी असतात. तर अशा लोकांशी वेळेअभावी किंवा वेळेआधीच मैत्री करण्याआधी ह्या गोष्टी जाणून घ्या की ती व्यक्ती किती, म्हणजे ती व्यक्तिमत्व नेमकं काय, ती व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ती व्यक्ती काय. तर या गोष्टी ओळखायला शिका. तर अशा या लेवलचा मला अनुभव आला, पण मला त्याचा फारसा म्हणजे एक मनस्ताप, म्हणजे मला स्वतःचा त्याचा प्रचंड या गोष्टीचा राग आला की मी हे व्यक्तिमत्व ओळखायला चुकली. आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं की यापुढे मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा कोणाशी सहसा मैत्री करू शकत नाही. तर असा हा मैत्रीवरचा विश्वास माझा संपूर्णपणे उडून गेला. एक स्त्रीची नाचक्की करू शकते, एकमेकांची वैयक्तिक गोष्टी, तिच्याही अनेक वैयक्तिक गोष्टी तिने माझ्याबरोबर शेअर केल्यात, पण माझं ते व्यक्तिमत्व नाही आहे, माझी ती विकृती नाही आहे की मी ती समाजामध्ये प्रेझेंट करू शकते. किंवा मला तसं काय म्हणतो आपण, एक म्हणतो ना आपण, रेकॉर्डिंग करणं हे गुन्हेगारी वृत्ती आहे. आणि ही गुन्हेगारी वृत्ती माझी नाही, त्या व्यक्तीची होती. त्या गुन्हेगारी व्यक्तीच्या मनात रेकॉर्डिंग करणं, ही भावना येणं, हाच एक गुन्हा आहे. आणि अशा गुन्हेगारी व्यक्तीसोबत मी मैत्री केली होती. तर अशी की ती मूर्ख स्त्रीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी, मनात त्या गोष्टी आल्या, त्या माझ्या मनात नाही यायला. मी कशाही कोणत्याही गोष्टीचं रेकॉर्डिंग केलं नाही. पण हा, अर्थात ती माझ्याजवळ ज्या गोष्टी बोलली त्या माझ्या कुठेतरी डोक्यात आहेत, पण तरी देखील मला त्या गोष्टी समाजासमोर व्यक्त नाही करायच्या किंवा समाजासमोर प्रेझेंट नाही करायच्या. मी तिला देवावर सोपून दिलं. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे की चांगल्या लोकांसोबत चांगलंच घडतं, वाईट लोकांसोबत वाईटच घडतं. आपली एखादी गोष्ट तिने वाईट पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट केली म्हणून आपण वाईट आहोत हे ठरवणारे लोक नाही आहेत, समाज नाही आहे, सोसायटी नाही आहे. त्यांनी आपल्याला नाही घडवलं. आपलं व्यक्तिमत्व हे आपण घडवलेलं, ते आपल्याला माहिती आहे. या अशा चिल्लर लोकांमुळे जर आपण बदनाम व्हायचं किंवा आपण तोंड लपून राहायचं, तर हे मी नाही करू शकत. मला माहिती आहे मी कितपत योग्य आहे. मी जे गोष्ट बोलली त्या गोष्टीला कुठेतरी आधी तिने प्रोत्साहित केलं, माझ्याकडून वधून घेतलं, बोलून घेतलं. ती गोष्ट तुझं रेकॉर्ड करून समाजाला दाखवते, ती कितपत योग्य आहे. जी गोष्ट तू माझ्यापर्यंत पोहोचवते आणि त्याच गोष्टीचा गैरउपयोग करून, तेही कुठे मैत्रीच्या नावाखाली तू जोपर्यंत तुझा उपयोग होत होता तोपर्यंत तू करून घेतलास. तुला सोसायटीमध्ये मेंटेनन्स भरण्यासाठी तुला पैसे नव्हते, तू माझा वापर केला. तू पण पैसे भरू नको, मेंटेनन्स भरू नको. का तुझ्यामध्ये हिंमत नाही सोसायटीतल्या लोकांना विरोध करण्याची, म्हणून तू आमच्यासारख्या स्पष्ट मताच्या व्यक्तिमत्वाचा
उपयोग करून घेते, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारते. हे तुला शोभतं का? एका उच्चभ्रू सोसायटीत तू राहते, तर तुझी ही विकृती कोणत्या ह्याची? आणि याच्यासोबत तुला तुझा नवरा देखील साथ देतो. एखाद्या परस्त्रीची रेकॉर्डिंग ऐकणं किंवा ती जगजाहीर करणं हे एखाद्या पुरुषाचं लक्षण आहे का? तो पुरुष देखील तिचा नवराच, इतर कोणी नसून तिचा नवराच तिला साथ देणार. तर असे हे नवरा बायको खरंच सोसायटीत राहण्याच्या लायकीचे नाही. आणि त्यांची ही लायकी आहे की ते स्वतःच्या आईवडिलांचे आपण म्हणतो ना तोंड काळं करून समाजामध्ये आले, इथे सोसायटीमध्ये येऊन राहिले. स्वतःच्या आईवडिलांना जी किंमत देत नाही, स्वतःच्या आईवडिलांना फसवून जाऊन पळून जाऊन जे लग्न करतात, तर अशी मुलं काय लायकीची असतील हे त्यातून कळलं. मी तिच्या भावना समजून घेतल्या. कुठेतरी तिने मला फसली म्हणून माझ्याकडून एक म्हणतो ना आपण भावनिक आधार तिने माझ्याकडून निर्माण केला होता. आणि तिचं असं म्हणणं होतं की मी फसली गेली, लव्ह मॅरेजमध्ये मी फसली गेली, म्हणून कुठेतरी एक भावनिक आधार म्हणून मी तिच्याशी जोडली गेली होती खरं तर. आणि म्हणून ते मैत्रीचं नातं पुढे गेलं. पण त्याचा एक दुरुपयोग म्हणून तिने इतकं वाईट पद्धतीने दुरुपयोग करून घेतला. तर मला ह्यातून एकच मॅसेज द्यावासा वाटतो प्रत्येकाला, मुलगा असो मुलगी असो, स्त्री पुरुष कोणीही असो, सहज लोकांवर विश्वास ठेवू नका. कारण की बऱ्याचदा काय होतं, आता ह्या सोसायट्या तयार होतात, ते सगळीकडे फ्लॅट सिस्टीम आहे, सगळीकडे आपल्याला सोसायट्यांमध्ये वावरायचं असतं, राहावं लागतं. मग कुठेतरी नवीन ठिकाणी प्रत्येकजण फ्लॅट घेतल्यानंतर, राहायला गेल्यानंतर एक 4-5 जणांचा ग्रुप होतो, एकत्र येतात, जमतात, एकत्र राहतात, मग एकमेकांशी शेअरिंग होतं आणि गोष्टी होतात. कोणीतरी क्लोज होतो, कोणीतरी तुटला जातो. मग अशा गोष्टी सुरू होतात. तर अशा वेळेस आधी स्वतःला कंट्रोल करायला शिका. जरी आपण अशा सोसायटीत राहायला गेलो तरी आपलं व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिगत गोष्टी कोणाशी शेअर करू नका. फक्त समाजात एक समाज म्हणून वावरण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही क्लोज होण्याचा प्रयत्न करू नका. व्यक्ती ओळखायला शिका. मला एवढंच म्हणायचं आहे की कितीही जवळची व्यक्ती असती, कितीही आपल्यासाठी वेळेला उभी राहणारी व्यक्ती असती, तरी ती व्यक्ती आपल्या भावनांचा किंवा आपल्या ज्या काही कमजोरीचा आहे त्या गोष्टींचा फायदा घेणार नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता, कारण की आपलं जे दुःख आहे किंवा आपली जी कमजोर बाजू आहे कोणाजवळ व्यक्त केल्याने ती कमी होणार आहे का? किंवा त्याच्यावर काही सोल्युशन निघणार आहे का? किंवा ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रकाश घेऊन येणार आहे का? तर असं अजिबात होत नाही. कोणीच आपले प्रश्न सोडवायला येत नाही. आपले प्रश्न हे आपल्यालाच सोडवायचे असतात. त्यामुळे कितीही दुःख असू आणि कितीही जवळची व्यक्ती असू, तिच्याशी कनेक्शन किंवा कनेक्ट होताना ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायच्या. आपलं दुःख हे आपल्या घराच्या आत सोडून त्या व्यक्तीशी बोलणं, फक्त समाज एक माणूस म्हणून चर्चा करणं, एवढंच एक ध्येय लक्षात ठेवा. त्यातून आपण नेहमी सेफ राहतो. आणि आपण आपल्या ज्या वैयक्तिक बाजू आहे त्या सेफ करायला शिकलो ना, तर जीवनामध्ये कोणाच्या बापाची पण भीती नसते आपल्याला की चला आपल्याला कोणी तोडू शकतं म्हणून. त्यामुळे आपली कमजोर बाजू कधीच कोणापुढे शेअरिंग हे खूप घातकी असतं. ह्यातून मला सांगायचं आहे, कारण की मी स्वतः फसली आहे. पण जीवनामध्ये मी असा एक धडा घेऊन गेली ना की मी आता माझ्या वैयक्तिक म्हणण्यापेक्षा माझ्या रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा स्वतःला सेफ ठेवते की कोणत्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही सांगायच्या. इतपत मी स्वतःला आता हुशार बनवले किंवा स्वतःला मी घडवले की मी आता पुन्हा जीवनामध्ये अशी संधी कुणालाच देणार नाही. पण समज एखादी व्यक्ती माझ्या जीवनामध्ये जर मला विनाकारण त्रास देत असेल, तर अशा व्यक्तीसोबत लढण्यासाठी देखील माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे. त्यामुळे मला कोणी तोडायचा प्रयत्न करू नका. असं व्यक्तिमत्व तुम्ही देखील स्वतःचं घडवा. माझ्यामध्ये हिंमत आहे, मला सडेतोड उत्तर देता येतात, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. असं व्यक्तिमत्व आपलं जर स्वतः तयार केलं ना, तर जग हे कधीच आपल्या समोर लढाऊ वृत्ती घेऊन येत नाही. ज्या व्यक्तींबद्दल बोललं गेलं त्या व्यक्तीही आम्हाला विरोध करायला आल्या नाही, कारण की आमचं व्यक्तिमत्व किंवा माझं व्यक्तिमत्व काय हे त्या लोकांना माहीत होतं. म्हणून एक समंजसची भावना म्हणून आम्ही एकत्र चर्चा केली. त्यातून काही फार असा एकमेकांना विरोध झाला किंवा काय कोणी फार किंवा आमच्यावर कोणी प्रेशर टाकला किंवा आम्हाला कोणी दबाव टाकला वगैरे अशा गोष्टी काही घडल्या नाही. म्हणजे त्या ज्या व्यक्तीला किंवा ती जी मैत्रीण होती तिला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या की यांची खूप प्रचंड अशी भांडणं व्हायची, करून द्यायची आणि बाजूला उभं राहायचं, मजा घ्यायची आणि हिला त्याचा प्रचंड त्रास झाला पाहिजे असं जे तिचं अपेक्षित मत होतं ना, तर ते नाही झालं. कारण की खोट्याची साथ वरचा देत नाही. त्यामुळे ते फार तिला अपेक्षित होतं तसंच घडलं नाही.
ते तिथे स्टॉप झालं. आणि मला एवढं सांगायचं की विश्वास हा मैत्री ही खूप घातकी असते, त्यामुळे करताना जपून करा. आणि केल्यानंतर कितपत गोष्टी शेअरिंग करताय तुम्ही याकडे लक्ष ठेवा. समोरच्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, समोरची व्यक्ती काय लायकीची, ती खरंच आपल्या मैत्रीच्या पात्रतेची आहे का ही गोष्ट आधी ओळखायला शिका. नाही तर मैत्रीपासून लांब राहा. एकटं राहणं कधीही उत्तम. स्वतःचे उत्तम मित्र बना. खरंच मी माझ्या स्वतःला माझं मित्र बनवले. मला काय हवंय काय नाही हवं, मी माझ्या स्वतःमध्ये एकटी खरंच खूप आनंदी असते. मला मित्रताची मैत्रीतेची गरज अजिबात नाही आहे. मी जितके वर्ष ज्या सोसायटीत राहते तिथे मी एकही मैत्रीण केली नाही आहे. आणि ती जी व्यक्ती माझ्याशी मैत्रीचं नातं जोडत ती स्वतःहूनच आली होती खरं तर. कारण की माझं असं व्यक्तिमत्व नाही की मी जाऊन कोणाला चिटकेल. ती स्वतः माझ्या जीवनामध्ये मैत्रीचा हात पुढे घेऊन आली, म्हणून तो हात मी कुठेतरी पुढे केला. पण त्याचा कुठेतरी विश्वासघात आला आणि त्यातून नक्कीच खूप काही मला शिकायला मिळालं. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्या जवळच्या लोकांपासून सावध राहा. आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. तर असा हा माझा जीवनातला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला माझे विचार, माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करू नका. कारण की हा माझ्या वैयक्तिक जीवनाचा मुद्दा आहे. तो मी ज्यांनी पाहिला त्यांनी पाहिला. सो मला असं नाही वाटत की तो खूप फेमस व्हावा म्हणून किंवा इतरांसोबत खूप जणांसोबत शेअर व्हावा. ज्यांच्या नशीब असेल काही गोष्टी घेण्यासारख्या तर त्यांच्यापर्यंत त्या पोचतातच. तर असं आहे माझ्या चॅनलला, थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन आपण फेस टू फेस लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.